Hi, this is ZPPS Daudga. Today we are starting our daily activity one day. We have taken the challenge of 100 days 100 structure and today is our day 60. आज आपला 60वा दिवस आहे. बघा, previous day we learned the structure of shall will be. आपण शॉल बीचा वापर करून आणि विल बीचा वापर करून वाक्य तयार केले. जसं आपण हे वाक्य तयार केलं आयुष की मी जेवण करत असेल. आय शॉल बी इटिंग. काय होतं वाक्य? हा, आपण काय वाक्य केलं धनश्री की तो पोहत असेल. उभं राहून सांगा, तो पोहत असेल. ही विल बी स्विमिंग. शाबास. ही विल बी स्विमिंग. आपण आणखीन असं एक वाक्य तयार केलं की ती नाचत असेल. इकडं पाठीमागे हा सांगा, ती नाचत असेल. शी विल बी डान्सिंग. शाबास. मग हे वाक्य आपण काल केले. आता आपल्याला याच वाक्यांची निगेटिव्ह वाक्य तयार करायचे. मग आपल्याला काय करावं लागेल? शॉल आणि विलच्या समोर नॉट टाकावं लागेल. बाकी काही बदल नाही आहे. याचं स्ट्रक्चर आहे बघा, एस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस बी प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. बाकी काही बदल नाही आहे. आपण जे काल वाक्य केले त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय टाकायचे? याच्यामध्ये नॉट टाकायचे. काय करायचे? नॉट. जसं मी आता एक वाक्य सांगितलं माऊलीनं की ती नाचत असेल. आता हेच वाक्य निगेटिव्ह कसं होईल? ती नाचत नसेल. शी विल नॉट बी डान्सिंग. काही अवघड आहे का? नाही. शी विल नॉट बी डान्सिंग. कळालं का? ती नाचत नसेल. बघा, या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट आहेत. या ठिकाणी एवढे कोण सांग तरी एकदाच एका दमात आपले सब्जेक्ट सगळे. हा सांगा, तिकडं न पाहता. हा इकडं बघून. हा आय वी दे यू सी वी इट नाउन. हा उलटे मागं पुढे झाले जराशी. काय हरकत नाही. चला, हरकत नाही. ठीक आहे. बघा, हे सब्जेक्ट आहेत. आय वी दे यू ही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शॉल आणि विल आहे. शॉल कोणासाठी वापरायचं तुम्हाला माहिती आहे. कोणासाठी? आय आणि वी साठी. सगळ्यांसाठी नाही वापरायचं. आणि विल कोणासाठी वापरायचे? ठीक आहे. पण विल आपण सगळ्यांसाठी जरी वापरलं तरी चालतं. ठीक आहे, मोस्ट ऑफ. चला, त्याच्यानंतर नॉट आता सगळ्यांसाठीच घ्यायचे निगेटिव्ह वाक्य असल्यामुळं. बी कंपल्सरीच आहे. आणि या ठिकाणी व्ही आय एन जी प्लस ओ आपण आता वेगवेगळे घेणार आहोत. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा, मी शाळेला जात असेल. मी कालचं वाक्य विचारतोय. हा, मी शाळेला जात असेल. कोण सांगतं कालचं वाक्य? हा, तेजस्विनी सांग. मी शाळेला जात असेल. आय शॉल बी गोइंग टू स्कूल. शाबास. आय शॉल बी गोइंग टू स्कूल. चला, आता याच वाक्याला निगेटिव्ह कोण करतं? की मी शाळेला जात नसेल. हा, इकडे अंशचा हात वर आहे. हा, आय शॉल नॉट बी गोइंग टू स्कूल. शाबास. आय शॉल नॉट बी गोइंग टू स्कूल. सांगा बरं आता याच्यामध्येच सिद्धार्थ शाळेला जात नसेल. हा सांगा प्रियंका दीदी. सिद्धार्थ विल नॉट बी गोइंग टू स्कूल. शाबास. सिद्धार्थ विल नॉट बी गोइंग टू स्कूल. तुम्ही सांगा बरं आता, माझे वर्ग शिक्षक शाळेला जात नसतील. माझे वर्ग शिक्षक म्हणजे काय? माय क्लास टीचर. बरोबर आहे का नाही? माझे वर्ग शिक्षक शाळेला जात नसतील. माय क्लास टीचर विल नॉट बी गोइंग टू स्कूल. शाबास. माय क्लास टीचर विल नॉट बी गोइंग टू स्कूल. लक्षात आलं तुम्हाला? आता पुढचं घेऊया वर्किंग. ठीक आहे. आम्ही काम करत असू. आम्ही काम करत असू. हा सांगा. वी शॉल नॉट बी वर्किंग. बघा, मी असू म्हणलंय. नॉट येईल का मग याच्यामध्ये? हा, वी शॉल बी वर्किंग. हा, वी शॉल बी वर्किंग. आम्ही काम करत नसू. आता सांगा. हा सांगा तुम्ही. वी शॉल नॉट बी वर्किंग. शाबास. वी शॉल नॉट बी वर्किंग.
ती काम करत नसेल, ती काम करत नसेल. हा सांगा सिद्धार्थ, ती काम करत नसेल. she shall नाही, शी विल she will not बी. be working. शाबास, शी विल नॉट बी वर्किंग. व्हेरी गुड. ती काम करत नसेल, है का नाही. आता पुढे जाऊया आपण. यूज म्हणजे वापरणे. ठीक आहे. ते नवीन कार वापरत नसतील. हा माऊली लक्ष देऊन ऐकायला बघा. ते नवीन कार वापरत नसतील. they will not be using a new car. शाबास. पुन्हा एकदा सांगा आता. they will not be using a new car. शाबास. एकदा माऊलीसाठी टाळ्या वाजवा. हा, दे विल नॉट बी युजिंग अ न्यू कार. हा तुम्ही सांगा बरं. माझा काका नवीन कार वापरत नसेल. सांगा बरं तुम्ही. माझा काका नवीन कार वापरत नसेल. my uncle will not be using a new car. शाबास. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. चला आता पुढे घेऊया स्लीपिंग. हा आता तू झोपत नसशील. हा तू झोपत नसशील. सांगा. you will not be sleeping. शाबास. यू विल नॉट बी स्लीपिंग. व्हेरी गुड. जगदीश एक नंबर. आता कोण सांगतो बरं. जगदीश दुपारी झोपत नसेल. आता याच्यामध्ये दुपारसाठी काय, आफ्टरनून आहे का नाही. जगदीश दुपारी झोपत नसेल. Jagdish will not be sleeping afternoon. At afternoon. हा जगदीश विल नॉट बी स्लीपिंग ॲट आफ्टरनून. आता वॉचिंग मोबाईल. तो मोबाईल पाहत नसेल. हा सांगा. तो मोबाईल पाहत नसेल. He will not be watching a mobile. शाबास. ही विल नॉट बी वॉचिंग अ मोबाईल. चला आता ब्रिंगिंग. ती केक आणत नसेल. ती केक आणत नसेल. She will not be bringing a cake. हा शी विल नॉट बी ब्रिंगिंग अ केक. तो गवत खात नसेल. आणि सांगा. तो गवत खात नसेल. It will not be eating a vegetable. व्हेजिटेबल का. Grass. हा पुन्हा एकदा. It will not be eating a grass. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा याच्यासाठी. हा व्हेरी गुड. सांगा आता. दुर्गा भाजी कापत नसेल. दुर्गा भाजी कापत नसेल. चुकलं तरी चालतंय, प्रयत्न करायचा आहे. प्रियंका दीदी हा सांगा. दुर्गा भाजी कापत नसेल. Durga will not be cutting vegetable. शाबास. एकदा प्रियंका दीदीसाठी जोरदार टाळ्या. बघा तिचा आवाज कमी आहे पण ती अचूक सांगते. थोडी घाबरते पण हळूहळू तिची भीती कमी होऊन चाललेली. बघा अशा प्रकारे एखादी घटना भविष्यामध्ये घडत नसेल हे सांगण्यासाठी आपल्याला या स्ट्रक्चरचा वापर करायचा आहे. सो टुमॉरो यू शुड मेक 30 sentences using this structure. This is homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.